गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द एसी मशीन्स. एसी मशीन्समध्ये बेटा आता आज आपल्याला खूप महत्त्वाचा कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे कंपॅरिझन. कंपॅरिझन कोणामध्ये? 3 फेज इंडक्शन मोटर आणि 3 फेज सिंक्रोनस मोटर. आपला चॅप्टर कुठला बेटा? सिंक्रोनस मोटरचा. ठीक आहे. आधी आपण या दोघांमधलं कंपॅरिझन काय ते बघून घ्यायचं आहे. मग पुढे आपल्याला नीट कळत जातं पटापट दोघांमध्ये ऍक्च्युली सिंक्रोनस मोटरमध्ये घडतं काय काय. ठीक आहे. चलो क्वेश्चन घ्या. कंपेअर बिटवीन 3 फेज इंडक्शन मोटर अँड 3 फेज सिंक्रोनस मोटर. क्वेश्चन घ्या. कंपेअर बिटवीन 3 फेज इंडक्शन मोटर अँड 3 फेज सिंक्रोनस मोटर. कंपेअर बिटवीन 3 फेज इंडक्शन मोटर अँड 3 फेज सिंक्रोनस मोटर. ओके, क्वेश्चन झालं बेटा. 3 कॉलम करायचे. पहिल्या कॉलम मध्ये पॅरामीटर, सेकंड कॉलम मध्ये 3 फेज इंडक्शन मोटर, थर्ड कॉलम मध्ये 3 फेज सिंक्रोनस मोटर. चलो, पहिल्या कॉलम मध्ये पॅरामीटर, सेकंड कॉलम मध्ये 3 फेज इंडक्शन मोटर, थर्ड कॉलम मध्ये 3 फेज सिंक्रोनस मोटर. घेतलंय? कॉलम करा. व्हिडिओ पॉज करून कॉलम करायचे. ओके, पहिलं पॅरामीटर आहे बेटा सप्लाय. पहिलं पॅरामीटर कुठलं आहे बच्चे लोक? सप्लाय. एक 5 मिनिटं सगळ्यांचं लक्ष इकडे. सप्लाय बद्दल सांगायला गेलं इथे फक्त 3 फेजेस सप्लाय लागतो. ठीक आहे. 3 फेज एसी सप्लाय लागतो. कशाला दिला तो? स्टेटरला बेसिकली दिला जातो. कुठे दिला जातो बेटा? स्टेटरला. इथे 3 फेजेस सप्लाय स्टेटरला दिला जातो आणि अजून एक डीसी सप्लाय, त्यालाच आपण डीसी एक्सायटेशन पण म्हणतो, ते तुमचं रोटर दोन सप्लाय असतात. 3 फेजचं असतोच कोणाला? स्टेटरला. आणि ॲज वेल एज डीसी एक्सायटेशन पण असतं कोणाला, किंवा डीसी सप्लाय पण असतो कोणाला बेटा? रोटरला. म्हणजे इथे दोन सप्लाय, एसी ॲज वेल एज डीसी. एसी सप्लाय कोणाला बेटा? स्टेटरला. आणि डीसी एक्सायटेशन किंवा डीसी सप्लाय कोणाला असतो? रोटरला. इथे फक्त आणि फक्त एसी सप्लाय दिला जातो. ठीक आहे. चलो, 3 फेज इंडक्शन मोटरच्या खाली लिहा. दिस नीड्स ओनली 3 फेज एसी सप्लाय. This needs only 3 phase AC supply. This needs only 3 phase AC supply. बाजूला लिहा. This needs 3 phase इंडक्शन सिंक्रोनस मोटरच्या खाली लिहायचं आहे आता. 3 phase सिंक्रोनस मोटरच्या खाली लिहायचं आहे. This needs 3 phase AC supply for the stator. This needs 3 phase AC supply for the stator. This needs 3 phase AC supply for the stator and a DC supply for the rotor winding. And a DC supply for the rotor winding. And a DC supply for the rotor winding. झाले बच्चे लोक. पुढचं पॅरामीटर मध्ये लिहायचं आहे बेटा स्पीड. पुढचं पॅरामीटर कुठलं आहे बेटा? स्पीड. आता लक्ष इकडे. ही जी मोटर आहे बेटा, ही मोटर, दिस मोटर रन्स लेस स्पीड दॅन द सिंक्रोनस स्पीड. म्हणजे सिंक्रोनस स्पीड पेक्षा ह्या मोटरचा स्पीड कसा असतो बेटा? कमी असतो. ह्या मोटरचा स्पीड सिंक्रोनस स्पीड पेक्षा कमी असतो. या मोटरमध्ये एक्झॅक्टली ती मोटर सिंक्रोनस स्पीडनीच पळते. म्हणजे जो तुमचा सिंक्रोनस स्पीड असेल त्याच स्पीडनी ही मोटर पळेल. पण ही मोटर सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी स्पीड असतो ह्या मोटरीचा. ह्या मोटरीचा स्पीड सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी असतो. ह्या मोटरीचा स्पीड सिंक्रोनस स्पीड एवढाच असतो. म्हणजे सिंक्रोनस स्पीड जेवढा असेल तेवढ्याच स्पीडनी ही मोटर पळेल. आणि ही मोटर जी आहे 3 फेज इंडक्शन मोटर जी आहे ती तुमची सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी स्पीडने पळेल. कळालं? चलो, स्पीड घ्यायचं पॅरामीटरमध्ये. सेकंड पॅरामीटर स्पीड. इथे लिहा. दिस मोटर रन्स ॲट द लेस स्पीड. दिस मोटर रन्स 3 फेज इंडक्शन मोटरच्या खाली. दिस मोटर रन्स ॲट द लेस स्पीड. दिस मोटर रन्स ॲट द लेस स्पीड दॅन द सिंक्रोनस स्पीड. दॅन द सिंक्रोनस स्पीड. दिस मोटर रन्स ॲट द लेस स्पीड दॅन द सिंक्रोनस स्पीड. This motor runs at the less speed than the synchronous speed. 3 phase synchronous मोटरच्या खाली लिहायचं आहे. This motor runs exactly at the synchronous speed. This motor runs exactly at the synchronous speed. This motor runs exactly at the synchronous speed. पुढचं बेटा पॉवर फॅक्टर. पुढचं पॅरामीटर आहे पॉवर फॅक्टर. ओके, याच्यामध्ये बेटा लॅगिंग पॉवर फॅक्टर असतो 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये. याच्यामध्ये लॅगिंग पॉवर फॅक्टर ॲज वेल एज लीडिंग पॉवर फॅक्टर कुठलंही असेल. याच्यामध्ये लॅगिंग पॉवर फॅक्टर असतो, याच्यामध्ये लॅगिंग ॲज वेल एज लीडिंग पॉवर फॅक्टर असतो. ठीक आहे. चलो, 3 फेज इंडक्शन मोटरच्या खाली लिहा. आधी पॅरामीटरमध्ये लिहून घ्या पॉवर फॅक्टर. पॅरामीटरमध्ये लिहून घ्या पॉवर फॅक्टर. इकडं लिहा लॅगिंग पॉवर फॅक्टर. इकडं लिहा बेटा लॅगिंग पॉवर फॅक्टर. आणि इकडं लिहा लॅगिंग पॉवर फॅक्टर ॲज वेल एज लीडिंग पॉवर फॅक्टर. लॅगिंग पॉवर फॅक्टर ॲज वेल एज लीडिंग पॉवर फॅक्टर. पुढे पुढचा कन्सेप्ट आहे बेटा इफेक्ट ऑफ लोड. इफेक्ट ऑफ लोड. इफेक्ट ऑफ लोड.
बरं, इथे काय होतं बेटा, जर मी लोड वाढवला ना माझ्या मोटरीचा स्पीड कमी होऊन जातो. जर मी लोड वाढवला तर मोटरीचा स्पीड कमी होतो. सिंक्रोनस मोटरमध्ये तसं घडत नाही. सिंक्रोनस मोटरमध्ये तू कितीही लोड वाढवला तर मोटरीचा स्पीड कॉन्स्टंट राहतो, जो की सिंक्रोनस स्पीड एवढाच राहतो. म्हणजे तू लोड कितीही वाढवला, काहीही केलं तरी इथल्या मोटरीचा जो स्पीड आहे तो काहीच कमी होणार नाही. पण ह्या मोटरीमध्ये तसं नाही होत. ह्या मोटरमध्ये 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये काय होतं, जर मी लोड वाढवला तर मोटरीचा स्पीड कमी होतो. याच्यामध्ये लोड वाढवला तर मोटरीचा स्पीड कमी होत नाही. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बेटा. ठीक आहे. इफेक्ट ऑफ लोड. इफेक्ट ऑफ लोड 3 फेज इंडक्शन मोटरच्या खाली आहे. विथ द इन्क्रीज इन द लोड द स्पीड ऑफ द मोटर डिक्रीजेस. विथ द इन्क्रीज इन द लोड द स्पीड ऑफ द मोटर डिक्रीजेस. With the increase in the load, the speed of the motor decreases. बाजूला आल्या. The speed of the motor remains constant. The speed of the motor remains constant even if the load is increased. 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 Okay? Fine. Next आहे बेटा इफेक्ट ऑफ लोड नंतर डॅम्पर वाइंडिंग. डॅम्पर वाइंडिंग. आता ही एक टाईपची वाइंडिंग असते बेटा. ठीक आहे. डॅम्पर वाइंडिंग जी की 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये ॲबसेंट असते, सिंक्रोनस मोटरमध्ये प्रेझेंट असते. पुढे आपल्याला बघायची याच्यामध्ये ॲबसेंट का. आतापर्यंत आपण कुठेच डॅम्पर वाइंडिंग बघितली नाही. ठीक आहे. डॅम्पर वाइंडिंग 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये ॲबसेंट असते, 3 फेज सिंक्रोनस मोटरमध्ये प्रेझेंट असते. काय असते डॅम्पर वाइंडिंग पुढे बघू आपण. डॅम्पर वाइंडिंग लिहिल्या पॅरामीटरमध्ये डॅम्पर वाइंडिंग. इकडे ॲबसेंट, इकडे प्रेझेंट. डॅम्पर वाइंडिंग ॲबसेंट आणि प्रेझेंट. ओके. पुढचं लिहायचं आहे बेटा कन्स्ट्रक्शन पॅरामीटरमध्ये. कन्स्ट्रक्शन पुढचं पॅरामीटर कन्स्ट्रक्शन. पुढचं पॅरामीटर आहे बेटा कन्स्ट्रक्शन. इथे 3 फेज इंडक्शन मोटरच्या खाली सांगून देतो याचे जे कन्स्ट्रक्शन ते सिंपल असतात. 3 फेज सिंक्रोनस मोटर कॉम्प्लिकेटेड इन कन्स्ट्रक्शन असतात. याचे सिंपल इन कन्स्ट्रक्शन, याचा कॉम्प्लिकेटेड इन कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. कन्स्ट्रक्शनच्या पुढे इथे सिंपल इन कन्स्ट्रक्शन, याच्या खालीला कॉम्प्लिकेटेड इन कन्स्ट्रक्शन. लिहून घ्या. कन्स्ट्रक्शन 3 फेज इंडक्शन मोटरच्या खाली सिंपल इन कन्स्ट्रक्शन, 3 फेज सिंक्रोनस मोटरच्या खाली कॉम्प्लिकेटेड इन कन्स्ट्रक्शन. पुढचा आहे बेटा पॅरामीटर रोटर. 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 ओके. याच्यामध्ये ना बेटा परमनंटली शॉर्ट सर्किटेड रोटर असते. कशामध्ये 3 फेज इंडक्शन मोटर. 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये परमनंटली शॉर्ट सर्किटेड रोटर असते. इथे ना बेटा फील्ड वाइंडिंग इज प्लेस्ड इन द रोटर स्लॉट. म्हणजे रोटरच्या आतमध्ये काय काय ते ही शॉर्ट सर्किटेड असते, याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग असते. याच्यामध्ये रोटर शॉर्ट सर्किटेड असते, याच्यामध्ये रोटरच्या इथे फील्ड वाइंडिंग जोडलेली असते. ठीक आहे. चलो याच्या खाली लिहा 3 फेज इंडक्शन मोटरच्या खाली परमनंट शॉर्ट सर्किटेड रोटर. परमनंट शॉर्ट सर्किटेड रोटर. परमनंट शॉर्ट सर्किटेड रोटर. बाजूला लिहा फील्ड वाइंडिंग इज प्लेस्ड इन द स्लॉट्स. फील्ड वाइंडिंग is placed in the slots. Field winding is placed in the slots. Okay. पुढचा आहे बेटा कॉस्ट. पुढचं पॅरामीटर आहे कॉस्ट. कॉस्टिंग लो कॉस्ट as the construction is simple, high cost as the construction is complicated. बरोबर. कन्स्ट्रक्शन बघितलं बेटा आपण आता. याची लो कॉस्टिंग आहे तर कन्स्ट्रक्शन सिंपल आहे म्हणून. याची हाय कॉस्टिंग आहे तर कन्स्ट्रक्शन कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून. चलो कॉस्टिंग लो कॉस्ट ॲज द कन्स्ट्रक्शन इज सिम्पल. लिहून घ्या इथे लो कॉस्ट ॲज द कन्स्ट्रक्शन इज सिम्पल. इकडे लिहा बेटा हाय कॉस्ट ॲज द कन्स्ट्रक्शन इज कॉम्प्लिकेटेड. हाय कॉस्ट ॲज द कन्स्ट्रक्शन इज कॉम्प्लिकेटेड. हाय कॉस्ट ॲज द कन्स्ट्रक्शन इज कॉम्प्लिकेटेड. ओके. शेवटचं पॅरामीटर घ्यायचं बेटा मेंटेनन्स अँड रनिंग चार्जेस. मेंटेनन्स maintenance and running charges. Maintenance and running charges. ओके. याच्यामध्ये बेटा मेंटेनन्स कमी असतात म्हणून रनिंग चार्जेस पण कमी असतात. मेंटेनन्स आणि रनिंग चार्जेस दोघं लेस असतात. याच्यामध्ये मेंटेनन्स हाय असतं तर रनिंग चार्जेस पण हाय असतात. याच्यामध्ये मेंटेनन्स लेस, रनिंग चार्जेस पण लेस. याच्यामध्ये मेंटेनन्स हाय, रनिंग चार्जेस पण हाय. लिहून घ्या 3 फेज इंडक्शन मोटरच्या खाली मेंटेनन्स इज लेस अँड रनिंग चार्जेस आर ऑल्सो लेस.
Maintenance is less and running charges are also less. Maintenance is less and running charges are also less. बाजूला लिहा. Maintenance is high and running charges are also high. Maintenance is high and running charges are also high. Maintenance is high and running charges are also high. ओके, कळालं बेटा? ओके, पुढचा पॉइंट आपण लगेच घेऊ. ओके, आता ना बेटा आपला नेक्स्ट कन्सेप्ट चालू होईल. तो म्हणजे आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सिंक्रोनस मोटर. तो म्हणजे कुठला बेटा? कन्स्ट्रक्शन ऑफ सिंक्रोनस मोटर. हेडिंग टाका सगळेजण. कन्स्ट्रक्शन ऑफ सिंक्रोनस मोटर. कन्स्ट्रक्शन ऑफ सिंक्रोनस मोटर. ओके, आता इकडे बाजूला तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसतंय बेटा सिंक्रोनस मोटरचं. सिंक्रोनस मोटर जी आहे ना बेटा ती बऱ्यापैकी अल्टरनेटर सारखी दिसत असते. म्हणजे सेम तुमचं हे अल्टरनेटर सारखंच आहे. म्हणजे जे तुमचं अल्टरनेटरचं कन्स्ट्रक्शन आहे तेच बऱ्यापैकी तुमचं कुठल्या मोटरचं बेटा? सिंक्रोनस मोटरचं आहे. कसं? आता इथे खाली दिसेल. ठीक आहे. ह्या मोटरीमध्ये किंवा 3 फेज सिंक्रोनस मोटरमध्ये बेसिकली 2 वाइंडिंग असतात. कुठल्या कुठल्या बेटा? स्टेटर वाइंडिंग आणि अजून एक रोटर वाइंडिंग. स्टेटर वाइंडिंगलाच आपण आर्मेचर वाइंडिंग पण म्हणतो आणि रोटर वाइंडिंगलाच आपण फील्ड वाइंडिंग असं पण म्हणतो. ठीक आहे. बरं, 2 पॉईंट झाले. पहिला पॉईंट काय सांगितलं बेटा? सिंक्रोनस मोटर ही अल्टरनेटर सारखीच असते. पुढचा पॉईंट 3 फेज सिंक्रोनस मोटरमध्ये 2 वाइंडिंग असतात. स्टेटर वाइंडिंग, रोटर वाइंडिंग. स्टेटर वाइंडिंगला एक नाव काय बेटा? आर्मेचर वाइंडिंग आणि रोटर वाइंडिंगला अजून एक काय नाव आहे? फील्ड वाइंडिंग. आता सगळ्याच्या सगळं पहिले स्टेटरबद्दल. सगळ्याच्या सगळं पहिले कोणाबद्दल बेटा? स्टेटरबद्दल. स्टेटर वाइंडिंग आहे ना बेटा ती स्लॉट्समध्ये प्रेझेंट असते. दिसतात तुम्हाला फिगरमध्ये दिसते स्टेटर वाइंडिंग. कुठे बेटा? स्लॉट्सच्या आतमध्ये प्रेझेंट आहे, जे की एंटायर योगभर डिस्ट्रीब्यूट केलेले. अख्ख्या योगभर ते स्लॉट्स डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. ठीक आहे. स्टेटर वाइंडिंग कुठे प्रेझेंट असते बेटा? स्लॉट्समध्ये, विच इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द एंटायर योग. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट, स्टेटर वाइंडिंगच्या इथेच तुम्हाला 3 फेजेस सप्लाय पण लावलेला दिसतोय बेटा. स्टेटर वाइंडिंगच्या इथेच तुम्हाला 3 फेज एसी सप्लाय पण लावलेला असतो. ठीक आहे. महत्त्वाचे मुद्दे बोललो गेलो. स्टेटर वाइंडिंग बद्दल काय काय सांगितलं बेटा? स्टेटर वाइंडिंग इनसाइड द स्टेटर वाइंडिंग कन्सिस्ट स्टेटर स्लॉट्स किंवा स्टेटर वाइंडिंग इज प्रेझेंट इन द स्टेटर स्लॉट्स. ठीक आहे. विच इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द एंटायर योग. विच इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द एंटायर योग. अख्खा योगभर ते डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. पुढे सांगायला गेलं तर 3 फेज एसी सप्लाय इज गिवन टू द स्टेटर वाइंडिंग. 3 फेजेस सप्लाय इज गिवन टू द स्टेटर वाइंडिंग. पुढे आता रोटर वाइंडिंग किंवा फील्ड वाइंडिंग बद्दल. फील्ड वाइंडिंग कुठे प्रेझेंट असते बेटा? रोटर स्लॉट्समध्ये. फील्ड वाइंडिंग कुठे प्रेझेंट असते? रोटर स्लॉट्स. ते जे रोटर स्लॉट्स असतात ना त्याला डीसी सप्लाय दिलेला असतो. दिसतोय बेटा फिगरमध्ये? त्याला डीसी सप्लाय दिलेला असतो. विच द हेल्प ऑफ स्लिप रिंग्स. कोणाच्या मदतीने? स्लिप रिंग्सच्या मदतीने. ठीक आहे. तो जो डीसी सप्लाय असतो त्या डीसी सप्लायला डीसी एक्सायटेशन असं पण म्हटलं जातं. तो जो डीसी सप्लाय असतो ना त्या डीसी सप्लायला डीसी एक्सायटेशन असं पण म्हटलं जातं. का? तर ते डीसी शंट जनरेटरकडनं दिलेला असतो. का असं? तर ते डीसी शंट जनरेटरकडनं आपल्याला तो दिलेला असतो. काय बोललो? काही नाही. कळालं? आता रोटर वाइंडिंग बद्दल चालू आहे. रोटर वाइंडिंग बद्दलचे पुन्हा एकदा पॉईंट. फील्ड वाइंडिंग किंवा रोटर वाइंडिंग एकच आहे. फील्ड वाइंडिंग ही रोटर स्लॉट्सच्या आतमध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे. पुढे हे जे रोटर स्लॉट्स आहेत ते डीसी सप्लायला कनेक्टेड असतात. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ स्लिप रिंग्स. पुढे सांगायला गेलं हा जो डीसी सप्लाय आहे त्याला डीसी एक्सायटेशन पण म्हणतात. का? तर ते डीसी शंट जनरेटरकडनं आलेले असतं. ठीक आहे. का? तर ते डीसी शंट जनरेटरकडनं आलेलं असतं. इथे जी रोटर आपण यूज करतो ना बेटा ती तुमची सेलियंट प्रोजेक्टेड टाईप ऑफ रोटर आहे किंवा सेलियंट पोल टाईप ऑफ रोटर असं पण म्हणतात किंवा सिलेंड्रिकल टाईप ऑफ रोटर पण असते. किंवा कुठली रोटर असते बेटा? सिलेंड्रिकल टाईप ऑफ रोटर पण असते. कळाले? हे त्याचे शॉर्टकट्स मी लिहिले. याच्यावरती आधारित सगळ्याच्या सगळे तुमचे पॉईंट्स लिहून देणार आहे. पुन्हा एकदा कन्स्ट्रक्शनमध्ये काय सांगितलं बेटा? सिंक्रोनस मोटर इज सेम एज दॅट ऑफ द सिंक्रोनस मोटर इज सिमिलर मॅनर एज दॅट ऑफ द अल्टरनेटर. Synchronous motor consists of the 2 windings, stator winding and rotor winding. Stator winding is also called as armature winding. Rotor winding is also called as a field winding. To the stator winding, stator winding is present in the stator slots. Stator winding is present in the stator slots, which is distributed over the entire yoke. ठीक है. 3 phases supply is given to the stator winding. Rotor बद्दल field winding is present in the rotor slots. Field winding is present in the rotor slots, to which DC supply is given. With the help of slip rings. As the DC supply is given, it is also called as a DC excitation because it comes from the DC shunt generator. The rotor used here is a salient projected type of rotor or cylindrical type of rotor. और कुठली बेटा? cylindrical type of rotor. कळालंय? चलो
आता क्वेश्चन घ्या बेटा. एक्सप्लेन इन डिटेल द कन्स्ट्रक्शन ऑफ सिंक्रोनस मोटर. एक्सप्लेन इन डिटेल द कन्स्ट्रक्शन ऑफ सिंक्रोनस मोटर. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळेच्या सगळे फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. चलो, पहिला पॉइंट. सिंक्रोनस मोटर in construction is same as that of the alternator. Synchronous motor in construction is same as that of the alternator. Puts a point. Synchronous motor in construction is same as that of the alternator. Puts a point. It consists of two windings. It consists of two windings. Stator winding, ब्रॅकेटच्या आतमध्ये आर्मेचर वाइंडिंग. स्टेटर वाइंडिंगला अजून एक ब्रॅकेटच्या आतमध्ये नाव लिहून टाकू. आर्मेचर वाइंडिंग, स्टेटर वाइंडिंग, ब्रॅकेटच्या आतमध्ये आर्मेचर वाइंडिंग, अँड रोटर वाइंडिंग, ब्रॅकेटच्या आतमध्ये फील्ड वाइंडिंग, अँड रोटर वाइंडिंग, ब्रॅकेटच्या आतमध्ये फील्ड वाइंडिंग. आता स्टेटर बद्दल पुढचा पॉइंट घ्या बेटा. द आर्मेचर और स्टेटर winding is placed in the slots. The armature or stator winding is placed in the slots, which is distributed over the entire yoke. Which is distributed over the entire yoke. Which is distributed over the entire yoke. What's the point? Three-phase AC supply is given to the stator winding. Three-phase AC supply is given to the stator winding. Three-phase AC supply is given to the stator winding. ओके, स्टेटर बद्दल झालं. आता फील्ड वाइंडिंग बद्दल चालू होईल. पुढचा पॉइंट घ्या बेटा. द फील्ड वाइंडिंग इज प्लेस्ड इन द रोटर स्लॉट्स. द फील्ड वाइंडिंग इज प्लेस्ड इन द रोटर स्लॉट्स. द फील्ड वाइंडिंग इज प्लेस्ड इन द रोटर स्लॉट्स, which is connected to the DC supply. Which is connected to the DC supply with the help of two slip rings. With the help of two slip rings. With the help of two slip rings. Puts a point. The DC supply is also called as a DC excitation. The DC supply is also called as a DC excitation. The DC supply is also called as a DC excitation. The DC supply is also called as a DC excitation. And it is obtained from DC shunt generator. 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 शेवटचा पॉइंट बेटा. The rotor can be of salient projected type. The rotor can be of salient projected type or cylindrical type. The rotor can be of salient projected type or cylindrical type. ओके बेटा, आज दोन महत्त्वाचे कन्सेप्ट झाले. पहिला तर कंपॅरिझन झालं, कंपेअर बिटवीन थ्री फेज इंडक्शन मोटर अँड थ्री फेज सिंक्रोनस मोटर. आणि या अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन झाला कन्स्ट्रक्शन ऑफ सिंक्रोनस मोटर. आणि अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन झाला तो म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ सिंक्रोनस मोटर. ओके बच्चांनो, बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.